तर मैत्रिणींनो, आज ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये दुसरा दिवस आहे आपला आणि आज आपण 32 मापाचं फोर टक्स कटिंग जे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे काल त्याला स्टिच करणार आहे. तर चला तर मग बघूया, आपण ब्लाऊज स्टिच करूया. पहिल्यांदा आपण फ्रंट भाग करायला घेणार आहे. फ्रंट भागमध्ये आपली क्रॉस पट्टी आणि फ्रंट फोर टक्सचा भाग आणि हुक लूप पट्ट्या घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये ही आहे लूपची पट्टी आणि आहे हुकची पट्टी. तर चला तर आपण तर हा जो आहे आपला फ्रंट भाग आहे. काल आपण टक्स पॉइंट आखून घेतलेले होते, तर आता आपण टक्स मारून घेणार आहे. दोन्ही साईडला बरोबर आपण मार्किंग केलेले, ज्या साईडला मार्किंग केलेले आपण त्याच साईडला आपण काय करणार आहे, टक्स पॉइंट पकडणार आहे, जेणेकरून आतला जो स्वच्छ भाग आहे तो आपला सुईचा होऊन जाईल. कारण कॉटनच्या किंवा 2x2च्या ब्लाऊजला दोन्ही पार्ट सेम असतात, त्याच्यामुळे तुम्ही एक साईड जो खराब होतो तो स्टिचिंग मध्ये टाकायचा आहे आपल्याला. तर चला आपण टक्स मारूया. फ्रंट टक्स जो आहे आपला पहिला वाला तो अर्ध्या इंचाचा असतो आणि बाकी 2-2 पॉईंटचे 32च्या मापाला. पुढच्या मापांना जसं जसं चेंज होईल तसं तसं तुम्हाला समजेल. टक्स मार्किंग करताना एकदम स्लिम मध्ये काढायचं आहे आपल्याला बरोबर. हा आपला फ्रंट टक्स झालेला आहे. स्लिम मध्ये काढलं की पुढे आपल्याला टोक दिसत नाही अजिबात. प्रत्येक पहिला टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक टक्सला फक्त 2 पॉइंटच मार्जिन पकडायचं आहे. आणि टक्स पॉइंटला जे आपण मार्किंग केलेलं होतं इथं आडवं, त्याच्या पुढे आपल्याला स्टिचिंग मार्जिन न्यायचं नाहीये. त्याच्या पुढे गेलं की आपला मग टक्सचा जो पॉइंट आहे तो चुकून जातो आणि इथला अंतर मग चुकीचं होऊन जातं. बरोबर आपल्याला त्या टक्स पॉइंटच्या अंतरापर्यंतच आपल्याला टक्स मारून घ्यायचं, त्याच्या पुढे अजिबात जायचं नाहीये. अशा पद्धतीने आपलं फ्रंट एक पार्ट झालेला आहे टक्स मारून. आता आपण याला इथे क्रॉस कटिंग करणार आहे 1.5 इंचापर्यंत, जेणेकरून तुमची हुक लूपची पट्टीची साईज जी आहे ती छोटी होते आणि क्रॉस पट्टी एकदम शेपमध्ये बसून जाते. तर आता आपण क्रॉस पट्टी बसूया. पहिल्यांदा आपण एक साइड पार्ट पूर्ण तयार करून घेणार आहे. क्रॉस पट्टी बसवताना 2 पद्धतीने बसवतो आपण. एक अंडरलॉक, तर क्रॉस पट्टी जी आहे ती 2 पद्धतीने बसवतो आपण. एक अंडरलॉक असते आणि एक नॉर्मल जॉईंट करतो आपण. तर आपण नॉर्मलच जॉईंट करणार, कारण नॉर्मल जॉईंट करताना काय होतं, कमी जास्त झाले तरी तुम्हाला ऍडजस्ट करायला येतं आणि अंडरलॉक केल्यानंतर ऍडजस्ट करायला येत नाही. जोपर्यंत आपला 100% फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपण नॉर्मल पद्धतीनेच जॉईन करायला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जी आहे इथून आपल्याला फक्त 2 पॉइंट पुढे सरकून ठेवायची आणि अर्ध्या इंचाच्या मार्किंग नुसार जॉईन करून घ्यायची. डबल स्टिच मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, क्रॉस पट्टी जॉईंट करून झाली. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट शेपमध्ये. इथं अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून टाकणार आहे. आणि आता हुकची पट्टी ही नेहमी उजव्या साईडलाच, म्हणजे आपल्या अशा साईडला चेक करून घ्यायचे आपल्याला आणि लावून घ्यायचे. आता आपण हुकची पट्टी लावणार आहे. तर हुकच्या पट्टीला जे आहे ते आपण फ्रंट गळ्यामधून जो निघलेला पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्याला आता आपण जॉईंट करणार आहे. जॉईंट करून घेतलेले. आता याला आपल्याला काय करायचं, डबल फोल्ड करायचं. डबल फोल्ड ही पट्टी आपल्याला हुकची जी आहे ती 1.25 इंचाची पाहिजे. 1.25 इंच 1.5 इंच असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण आता जॉईंट करून घेणार. आता आपण हुकच्या पट्टीला इथं दाब शिलाई मारून घेणार आहे. नेहमी हुकच्या पट्टीलाच आपल्याला दाब शिलाई मारायची असते, लूपच्या पट्टीला नसते. आणि त्याच्यानंतर ना बरोबर दाब शिलाई मारून झाल्यानंतर हा अर्धा इंचाचा पार्ट आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि इथे स्टिच मारून घेणार आहे अर्धा इंचाची साईज वरती. हा झाला आपला फ्रंट भागचा 1 साइड पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे. 4 टक्स मारून झाले, त्याच्यानंतर क्रॉस पट्टी जॉईंट केली आणि हुकची पट्टी. आता आपण दुसरा पार्ट रेडी करणार आहे 4 टक्सचा. तुम्ही बघू शकता याला पण मार्किंग केलेले सेम मागाच्या सारखं. पहिला वाला टक्स जो आहे खालच्या साईडचा तो अर्धा इंचाचा आणि 3 पॉइंटचे जे टक्स आहेत ते 2-2 पॉइंट आपल्याला पकडायचे.
बरोबर आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन, अर्धा इंचच पकडायचं आहे. नंतर ना बाकीचे 3 टक्स जे आहेत त्याला बरोबर 2 पॉइंट आपल्याला मार्किंग पकडायचं आहे. चारही टक्स आपल्याला काय करायचे, स्टिच करून घ्यायचे. आणि लक्ष ठेवायचं आपल्याला टक्स जो आहे तो एकदम स्लिम मध्ये निघाला पाहिजे. आणि आपले जे पॉइंट आपण ड्रॉ केलेले होते आडवे, त्या ड्रॉच्या पुढे अजिबात जायचं नाही. त्या ड्रॉच्या जर पुढे गेलं तर तुमचं काय होतं, 4 टक्सचा हा फुगीर भाग आहे ना, तो फुगीर होत नाही, तो चपटा होऊन जातो. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, कस्टमरला तुमचे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तुम्ही बघू शकता हे 32चं माप जरी असलं तरी पण ह्याला फुगीर शेप किती आलेला आहे, की जेणेकरून आपलं चेस्ट जे आहे ते बरोबर ह्याच्यामध्ये कव्हर होतं व्यवस्थित आणि चपट वाटत नाही. आता आपण पाऊण इंच मगाशी जे इथं हुकलुकच्या पट्टीला कटिंग केलं होतं ते कट करून घ्यायचंय, जेणेकरून तुमची क्रॉस पट्टी एकदम छान शेप मध्ये. तुम्ही बघू शकता बरोबर आपण इथून पाऊण इंच आणि इथं बरोबर टक्स पॉइंटला एकदम मॅच करून असं क्रॉस लाईन मध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण क्रॉस पट्टी जॉईंट करणार आहे. क्रॉस पट्टी जी आहे ते एका वेळेला खालच्या साईडने येते आणि वरून आपला टक्सचा पॉइंटचा जो भाग आहे तो येतो. आणि दुसऱ्या साईडला जे आहे त्यावेळेस आपले मगाशी वरच्या साईडने क्रॉस पट्टी आली, तर एक साईडला खालून आणि एक साईडला वरून अशा पद्धतीने क्रॉस पट्टी येते नेहमी. मगाशी जसं मी सांगितलं क्रॉस पट्टी आपली 2 पॉईंट पुढे ठेवायची, तसेच आताही आपण 2 पॉईंट पुढे ठेवलेली आहे, जेणेकरून शिलायला प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने बरोबर आपला दुसऱ्या साईडचा पार्ट पण रेडी आहे. आता आपण लुकची पट्टी म्हणजेच हुक अडकवण्याची जी पट्टी आहे ती लावून घेणार आहे. ती जी पट्टी असते ती आपल्याला आतल्या साईडने पकडायची असते आणि उलट वरती वरती येते. आता आपण बरोबर अर्धा इंच स्टिच करून घ्यायचं याला. अशा पद्धतीने स्टिच झाल्यानंतर ना आपल्याला याला दाब शिलाई मारायची नाही, डायरेक्ट काय करायचं, पार्टला सुईचं करायचंय आणि बरोबर जिथं स्टिच केले त्याच मापावर. बरेच जण काय करतात, असं पुढे घेतात, पुढे घ्यायचं नाही किंवा ह्याला फोल्ड करून परत असं पण मारायचं नाही. हे आपली डबल फोल्डेड पट्टी ना, तर हिला फक्त आपल्याला काय करायचं, जागेवरती सेम टू सेम फोल्ड करून घ्यायचंय आणि स्टिच करायचंय. तर इथं आता मी मध्य सेंटरला अगोदर एक शिलाई मारून घेणार आहे. मला डायरेक्टही हुकचे घर करता येतात, पण तुम्हाला दाखवण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं, इथं मध्य सेंटरला स्टिच करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर ना हुकची घर करायची. अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला लुकची पट्टी बसून घ्यायची. आता इथं शिलाई मारल्यानंतर आपण लुकची घर नंतर ना करू शकतो. तर अशा पद्धतीने आपला फ्रंट भाग दोन्ही रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये. तर आता आपण बॅक पार्ट रेडी करूया. बॅक पार्ट मध्ये कमरेच्या पट्ट्या आणि बॅक पार्ट आपल्या असे 2 फॅब्रिक लागणार आहे. हा आहे आपला बॅक पार्ट. बॅक पार्ट मध्ये आपण बरोबर टक्स मारून घेतलेला आहे, त्याच पद्धतीने आपण टक्स मारणार आहे. शोल्डरच्या मध्ये किंवा मध्य सेंटरवरून 4 इंचाचा टक्स पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला. दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. शोल्डरच्या मध्य सेंटरवरून घेतलं तरी तोच अंतर येतो, जसं तुम्हाला समजेल त्या पद्धतीने तुम्ही पकडू शकता. अशा पद्धतीने उंची जी आहे ती 5 इंचाची आहे आणि टक्स पॉइंटचं जे अंतर आहे ते अर्धा इंच घ्यायचे. बरोबर अर्धा इंच टक्स पॉइंट आपण बरोबर पकडलेला आहे. दुसऱ्या साईडला पण सेम आपण तसंच करणार आहे. शोल्डरचा मध्ये घेऊन तुम्ही दोन्ही साईड ड्रॉ करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपले दोन्ही टक्स मारून झालेले आहेत, स्टिच करून झालेले आहेत. स्टिच करताना एकदम स्लिम पद्धतीने जर आपण बाहेर काढला स्टिचची मार्किंग, तर इथं अजिबात तुमचं काय होत नाही, टोक उमटलं जात नाही. एकदम स्लिम फिनिशिंग मध्ये प्लेन होऊन जातं. आणि जर तुम्ही ह्याच पद्धतीने इथं जर जास्त पकडलं तर काय होतं, असं फुल उमटतं. जर जास्त जर स्टिचला मार्किंग पकडलं तसं करायचं नाहीये. एकदम स्लिम मध्ये टक्स मारून घ्यायचे, जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंग तुमचं येतं. आता आपण कंबरपट्टी जॉईंट करून घेऊया. कंबरपट्टीला जे आपण फॅब्रिक घेतलेले आहे थोडं छोटं होतं म्हणून आपण जॉईंट करणार आहे याला. जॉईंट करून झाल्यानंतर ना
आता ही जी पट्टी आहे आपली ती 2.5 इंचाची, तिला आपण डबल फोल्ड करणार आहे आणि डबल फोल्ड करून बरोबर अर्धा इंच स्टिच मार्जिन करून त्याला अशी जॉईन करून घेणार आहे. दाब शिलाई म्हटलं की आतलं जे फॅब्रिक आहे त्याच्यावरती ह्या कापडला असं दाबायचंय आणि इथून बरोबर चिटकून शिलाई मारायची. आपल्याला नेहमी दाब शिलाई जेव्हा दाब शिलाई शब्द हा आला की म्हटलं की आतलं कापड जे आहे ते बाहेर साईडला आणि त्याच्यावरती असं दाब प्रेस करून इथून आपल्याला स्टिच करायचे असते. नेहमी दाब शिलाई त्याच पद्धतीने असते. जसं की आता आपण हुकच्या पट्टीला पण दाब शिलाई मारली होती त्याच पद्धतीने कंबर पट्टीला पण दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, कंबर पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. फोल्ड करताना बरेच जण काय करतात, सेम असं सहज फोल्ड करतात आणि असं पट्टीला शिलाई मारून घेतात. तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं, कमरेचा जो मागचा भाग आहे तो एक पॉईंट असा पुढे सरकून आला पाहिजे, जेणेकरून तुमची पट्टी जी आहे नंतर बाहेरून दिसणार नाही. त्याच्यामुळे एक पॉईंट पुढे सरकून तुम्हाला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. आपल्याला नंतर हात शिलाईची पट्टीला हात शिलाई करायची आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, 5 नंबरची शिलाई मारणार आहे. पद्धतीने 5 नंबरची शिलाई आपण मारून घेतलेली. आता आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, फ्रंट भाग आणि बॅक पार्ट हा जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता परफेक्ट आपल्या हाईटला मार्किंग बरोबर आहे. तसंच आपण अर्धा इंचाच्या साईजनुसार जॉईंट करून घेणार आहे. शोल्डर फ्रंट भाग जो बॅक भाग जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि फ्रंट भाग त्याच्यावरती असा उलटा मांडायचा आहे. डबल स्टिच करून घ्यायचे, जेणेकरून शोल्डर तुमचं खुलणार नाही. अर्धा इंच स्टिच करून झाल्यानंतर 2 पॉईंट वरून आपल्याला काय करायचं, शोल्डर थोडंसं कट करून टाकायचं, म्हणजे फिनिशिंग एकदम छान दिसते. अशा पद्धतीने आपण दुसरा शोल्डर पण जॉईंट करून घ्यायचा. शोल्डर जॉईन करून झाले. आता आपण काय करणार आहे, हात शिलाईची पट्टी. आज पहिल्या ब्लाऊजच्या व्हिडिओला आपण हात शिलाईची पट्टी कशी लावायची ते शिकणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओला बोट पट्टी. तर ह्या आहेत आपल्या बोटच्या किंवा हात शिलाईच्या, दोन्ही कशाच्याही पायपिंगच्याही म्हटलं तरी चालेल आणि हात शिलाईच्या म्हटलं तरी चालेल. आपण ह्या सगळ्या जॉईंट करून घेणार आहे. 1 ते 2 पॉईंट अंतरावरून असं बरोबर जॉईंट करून घ्यायचे सगळ्या पट्ट्या आपल्याला. अशा पद्धतीने एकसारखी पट्टी आपली झालेली आहे तयार. आता आपण हात शिलाईची पट्टी कशी बसवायची ते बघूया. फ्रंट साइड वरून बरोबर आपण स्टार्ट करणार आहे. असं बरोबर स्टार्टिंगला थोडंसं 2 पॉईंट फोल्ड करून आपण हात शिलाईची पट्टी बसवणार. हात शिलाईची पट्टी बसवताना आपल्याला काय करायचं, ही पट्टी जी आपली अर्धा इंच शिल्लक आहे म्हणजे बनलेली आहे त्याच्या मध्य सेंटरवरून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर, जास्त इकडे नाही जास्त तिकडेही नाही. हळूहळू राऊंड शेप मध्ये बरोबर तुम्हाला काय करायचं, हात शिलाईची पट्टी बसवून घ्यायची. हातशिलाईची पट्टी बसवत असताना हातशिलाईच्या पट्टीला अजिबात खेचायचं नाहीये, एकदम ढिल्ल्या हाताने पकडायचंय. स्लोली असं राऊंड शेपला जेव्हा गळ्याच्या टायमिंगला जे आहे बरेच जण काय करतात, खेचून पकडतात. खेचून पकडायचं नाही, एकदम ढिल्ल्या हाताने असं बरोबर राऊंड शेप मध्ये राऊंड शेप पट्टी लावून घ्यायची. हळूहळू आपण क्रॉस पट्टीची कटिंग जी आहे ती क्रॉस कटिंग केली असल्यामुळे ती राऊंड बरोबर शेपला आपल्याला वळते. अशा पद्धतीने बरोबर हळूहळू काय करायचं, तुम्हाला राऊंडच्या ठिकाणी एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून तुमच्या हात शिलाईची पट्टी जी आहे ते एकदम इझिली फोल्ड होईल आणि तिथं क्रीज नाही येणार किंवा चून नाही पडणार. एकदम परफेक्ट फिनिशिंगनी
पॉईंटला आपल्याला 2 पॉईंट परत जसं आपण स्टार्टिंगला फोल्ड केलं तसं फोल्ड करून घ्यायचे आपण. अशा पद्धतीने आपली पूर्ण काय झाले हात शिलाईची पट्टी जी आहे तिथं लावून झालेली. आता आपण काय करणार आहे, हा जो पार्ट आहे आपल्याला ह्याच्यावर असं दाब शिलाई मारून आतमध्ये फोल्ड करायचा. पण आपलं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण काय करणार आहे, अगोदर कट करून घेणार. तर ते फॅब्रिक जे आहे 2 पॉईंट अंतर सोडून कट करून टाकायचं आपल्याला एक्स्ट्राचं सगळं. म्हणजे छान फिनिशिंग मध्ये सगळं व्यवस्थित एकदम 2 पॉईंटच्या अंतरावरून कट करून टाकायचे, जेणेकरून आपल्याला हा शिलाई पट्टी फोल्ड केल्यानंतर ते फॅब्रिक बाहेर दिसत नाही. आता आपण बघू शकता तुम्ही, याला आपण दाब शिलाई मारल्यानंतर त्यातलं जे फॅब्रिक आहे ते बरोबर याच्या आतमध्ये काय होतं, म्हणजे झाकून जातं, म्हणजे लपून जातं, ते बाहेर दिसत नाही आणि तुमचं फिनिशिंग एकदम छान दिसतं. तर आता आपल्याला काय करायचं, दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारताना नेहमी मी जसं सांगितलं तसं आतलं जे फॅब्रिक आहे ते बाहेरच्या साईडला असं फोल्ड करायचं आणि त्याच्याबरोबर असं दाबून दाब शिलाई आपल्याला मारून घ्यायची. अशा पद्धतीने हळूहळू व्यवस्थित एकदम छान अशा पद्धतीने तुमची दाब शिलाई तुम्ही काय करायची, स्टिच करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली दाब शिलाई आता काय झाली, स्टिच करून झालेली. आता आपण काय करणार आहे, हात शिलाईच्या पट्टीला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड करताना पण जसं मी सांगितलं मगाशी की आपल्याला काय करायचं, 1 पॉईंट खालचा जो फॅब्रिक आहे आपल्या ब्लाऊजचा तो असा पुढे दिसला पाहिजे, जेणेकरून तुमच्या हात शिलाईची पट्टी मागून दिसणार नाही. जर तुम्ही असं पुढे खेचलं नाही तर ती पट्टी काय होते, मग अशा पद्धतीने मागून दिसते. तसं नाही करायचं आपल्याला, बरोबर फिनिशिंगने आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून ती बॅक साईडने अजिबात दिसणार नाही. आणि आपल्याला काय करायचं, आता मध्य सेंटरवरून 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपण नंतर त्याला हात शिलाई करू शकतो. तो बरोबर व्यवस्थित फोल्ड करून त्याच्या मध्य सेंटरवरून आपल्याला काय करायचंय, स्टिच करून घ्यायचंय हळूहळू. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, हळूहळू स्टिच करायचंय, गडबड नाही करायची आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने फक्त स्टिच करायचंय. स्टार्टिंग जरी असेल तरी फक्त स्लोली काम करा. 2च्या ऐवजी एकच ब्लाऊज शिवा, पण दमाने आणि छान शिवा. त्याच्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढत जातो. आणि जर तुम्ही पहिल्याच गडबडमध्ये खराब केला तर आपला कॉन्फिडन्स लो होतो. त्याच्यामुळं हळूहळू स्टिच करायचं नेहमी. स्टार्टिंग जेव्हा शिकत असेल तेव्हा अशा पद्धतीने हळूहळू बरोबर तुमच्या हात शिलाईची पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. स्टिच जे आहे ते आपण 5 नंबर मारलेली आहे. तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने हात शिलाईची पट्टी बसलेली आहे. बॅक साईडने अजिबात म्हणजे फ्रंट साईडने दिसत पण नाही, आतमध्ये व्यवस्थित फोल्ड पण झालेली आहे आणि राऊंड नेकला पण कुठेही क्रीज नाही आलेली आहे. बघू शकता असंच छान पद्धतीने आपला एकदम राऊंड गळा व्यवस्थित झालेला आहे. हात शिलाई केल्यानंतर आणखी त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाईल. तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपला ब्लाऊज झालेला आहे. हा तर आता काय चेक करायचं आपल्याला, फ्रंट आणि बॅक आपलं शोल्डर जॉईंट करून झालं, हात शिलाईची पट्टी बसून झाली. तर आपल्याला इथे चेक करायचं की आपले हे दोन्ही पार्ट सेम आहेत का. इथे 2 पॉईंटचा फरक आलेला तर आपल्याला काय करायचं, हा कट करून टाकायचा. याच्याने काही होत नाही. कोणाला वाटतं की काय प्रॉब्लेम येईल का, तर नाही. तर आपल्याला कधी कधी इथं स्टिचिंग मध्ये जास्त मार्जिन किंवा कमी जास्त झाल्यामुळे काय होतं, हा पॉईंटचा फरक येतो. सहसा नाही येत, जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय करायचं, 2 पॉईंट कटिंग करून टाकायचं, जेणेकरून तुमचा आर्महोल साईज एकदम सेम टू सेम येईल आणि स्लीव्ह झाल्यानंतर जोडून एकदम परफेक्ट फिनिशिंग ते सेम टू सेम हे होईल. अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं फॅब्रिक ते आपल्याला काय करायचंय, कट करून टाकायचं. आता हे तुमचं दोन्ही सेम झालेलं आहे बरोबर. इथंपर्यंत झाल्यानंतर तुम्ही हे पण चेक करू शकता की तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे की नाही आहे. तर आता आपण हे चेक करून घेतलं, आर्महोल साईज आणि कमरेची उंची. तर आता काय करायचंय, आपलं ब्लाऊज बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेम आहे का चेक करायचंय आपल्याला. तर तुम्ही बघू शकता बरोबर आपलं सेम आलेलं आहे. तर फक्त 1 पॉईंट आहे, त्याच्याने काही होत नाही. किंवा इथे आपण क्रॉस पट्टीला हे झालं आपलं इथपर्यंतचं ब्लाऊज. आता आपण काय करणार आहे, स्लीव्ह जॉईन करणार आहे. स्लीव्ह जॉईन करताना अगोदर आपल्याला स्लीव्हला रेडी करून घ्यायचंय. तर आता आपण स्लीव्ह फोल्डिंग करायला हात शिलाईची पट्टीला अगोदर काय करायचं, दोन्ही स्लीव्ह एक साईडच्या होऊ नये म्हणून आपल्याला ह्याला असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचंय अगोदरच.
आणि मग तुम्हाला काय करायचं, स्लीव्ह ओपन करायचे. तर ज्या साईडला आपण स्लीव्ह क्रॉस मार्किंग केलेलं आहे त्या साईडने आपल्याला काय करायचंय, हात शिलाईची पट्टी जी आहे ते अशी अर्धा आणि 1 इंच फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही अगोदर अर्धा इंचाची स्टिच मारून नंतर 1 इंचाचं फोल्डिंग करू शकता. तर मी डायरेक्ट करणार आहे, मला डायरेक्ट जमतं. तर अशा पद्धतीने पहिला अर्धा आणि त्याच्यानंतर 1 असं आपण फोल्डिंग करून 5 नंबरची स्टिच काय करणार आहे, मारून घेणार आहे. आपली एक स्लीव्ह रेडी झालेली आहे. आता आपण दुसरी स्लीव्ह रेडी करणार. इकडे पण आपण ज्या साईडला मार्किंग केलेले त्याच साईडला बरोबर आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आपल्याला अर्धा इंच आणि 1 इंच. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ह काय झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट. आता आपण स्लीव्ह जॉईन करू. स्लीव्ह जॉईन करताना एका वेळी आपण काय करतो, फ्रंट साइड वरून बॅक साइड कडे येतो आणि दुसऱ्या वेळेला बॅक साइड कडून फ्रंट साइड कडे जातो. तर बरेच जण काय करतात की मध्य सेंटर वरून स्लीव्ह जॉईन करतात. तसं नाही करायचंय. आपलं जर पेपर कटिंग आणि स्टिचिंग परफेक्ट असेल तर आपल्याला तसं करायची गरज पडत नाही. तर आपण काय करणार आहे, फक्त तुम्हाला एवढं चेक करायचंय की तुमची स्लीव्ह पुरते का, एकदा चेक करा. अशा पद्धतीने एकदा तुम्ही जॉईन करून असं बघू शकता की तुमची स्लीव्ह पुरते का, व्यवस्थित नाही का. तुम्ही बघू शकता आपली स्लीव्ह एकदम बरोबर होते. तर आपण डायरेक्ट काय करणार, जॉईन करा. जॉईन करताना आपलं मार्जिन जे आहे, शिलाई मार्जिन ते अर्धा इंच आहे तेवढं बरोबर पकडायचं आपल्याला आणि बॅक साइड वरून फ्रंट साइड कडे आपण व्यवस्थित असं स्टिच मारत मारत एक स्टिच मारून झालेला आहे. आपण दुसरी स्टिच पण लगेच बरोबर आपली स्लीव्स बसवून झाली. आता आपण काय करणार आहे, एक साइडचं लगेच अंडरलॉक फिटिंग करून घेणार आहे. तर बरोबर आपल्याला काय करायचं, आपले सेम आले का चेक करायचं. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आले. तर आपण काय करणार आहे, इथं स्टिच करून घेणार आहे. स्लीव्हला थोडंसं अर्धा इंच असं क्रॉस पकडणार आहे आणि खाली बरोबर 2 पॉइंट वरती पकडून घेणार आहे. एक्स्ट्राचं हे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला एकदम 1 पॉइंट असं लेवलवरती चिटकून कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि आतमधून अर्धा इंचाची एक अंडरलॉक स्टिच मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण लास्टला मग फिटिंग चेक करणार आहे. अशा पद्धतीने 1 साइड स्लीव्ह लावून आपला अंडरलॉक एक फिटिंग टाकून झालेले. आता आपण काय करणार आहे, दुसऱ्या साइडची स्लीव्ह लावणार आहे. तर मगाशी आपण बॅक साइड कडून फ्रंट साइड कडे गेलो, आता फ्रंट साइड करून बॅक साइड कडे जाणार आहे. बरेच जण काय करतात, स्लीव्ह खालच्या साईडने पकडतात. तसंही करायचं नाहीये. नेहमी स्लीव्ह ही आपली वरच्या साईडनीच असली पाहिजे, आपल्या हातामध्ये असे राऊंड शेप मध्ये असं लावायला. बरेच जण खालच्या साईडने पकडतात दुसऱ्या साईडला आणि स्टिच करतात, पण त्याच्याने क्रीज येते आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर अशा पद्धतीने मगाच्या सारखंच आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिनच्या शेपनुसार स्लीव्ह जॉईन करून घ्यायची. स्लीव्ह जॉईन करताना अलवर हाताने व्यवस्थित तिला वळवायची आहे. बऱ्याच जणांना वळवायला जमत नाही. हळूहळू तिला फोल्ड असं वळवत व्यवस्थित सेम शेप मध्ये लावून घ्यायची, जेणेकरून तुमचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येऊन जाईल. परत डबल स्टिच आपण करून घेतो. आपली दुसरी स्लीव्ह पण जॉईन करून झाली. आता आपण काय करणार आहे, अंडरलॉक वाली स्टिच करून घेणार आहे पहिल्यांदा. हे बघू शकता तुम्ही सेम परफेक्ट मेजरमेंट आलेले आहे. याला पण आपण 2 पॉइंट वरती आणि स्लीव्हला 1.5 इंच क्रॉस पकडले, फिटिंगला जास्त मार्किंग राहणार नाही. अशा पद्धतीने याला पण आपण आतमधून आता अंडरलॉकची स्टिच मारून घेणार आहे.
पहिल्यांदा 1/2 इंच आपल्याला दोन्ही साईडला बरोबर स्टिच मार्जिन करून घ्यायचंय. इथपर्यंत आपला 90% ब्लाउज आता पूर्ण स्टिच झालेला आहे. फक्त फिटिंग आणि लूकची घर आपली करायची राहिली. आता आपली कंबर जी आहे ती 26 आहे, ते आपण चेक करून घेणार आहे. तर आपल्याला काय करायचं, कंबर चेक करताना पूर्ण कंबर अशी व्यवस्थित चेक करू. पूर्ण पकडायला जमत नसेल तर तुम्ही हळूहळू असं व्यवस्थित टेपला असं एकदम सेम लेवलला चेक करत असं चेक करून घ्यायचंय. तर आपली कंबर जी आहे ती 26 आहे. डबल फोल्ड करून घ्यायचे आणि चेक करायचे तुमचं मार्किंग जे आहे ते किती शिल्लक आहे. ते आहे आपलं 2.5 इंचाचं, म्हणजे 1.25 इंच दोन्ही साईडला आपल्याला काय येणार आहे, फिटिंगचं मार्किंग येणार आहे. डबल फोल्डमध्ये असं एक साईडला एवढं आणि एक साईडला एवढं. तर आपण बरोबर तसंच मार्किंग करून घेणार आहे. सव्वा इंचचं मार्किंग तुम्ही अशा पद्धतीने इथं करून घ्यायचंय. आणि दंडघेर पण तुमचा चेक करून घ्यायचा. दंडघेर जो आहे आपला तो 5 इंचाचा आहे, तो पण बरोबर तिथं मार्किंग करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे आपलं फिनिशिंग. आता बरोबर इथं आपल्याला काय करायचं, स्टिच जे आहे आर्महोल पर्यंत सरळ आणि इथं थोडंसं क्रॉस जाणार आहे आपलं 5 इंचाच्या लाईननुसार. छोटं माप असल्यामुळे स्लीवला क्रॉस फिटिंग जातं. पण तरीही तुम्ही बघू शकता जी फिटिंगची जी स्टिचिंग आहे ती एकदम सरळ रेषेमध्ये आली पाहिजे. आणि जेव्हा तुमचं फिटिंगचं स्टिच जे आहे ते सरळ रेषेमध्ये येतं तेव्हा म्हणायचं की तुमचं 100% फिनिशिंग मध्ये ब्लाउज एकदम बसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण सेम मार्किंग करून घेणार आहे. खालच्या साईडला आपल्याला 1.25 इंच पकडायचंय, वरती 5 इंच. तुम्ही दोन्ही स्लीवचं असं इकडे सेम कनेक्शन करून घेतलं तरी पण चालतंय. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचं आपलं फिटिंग झालेलं आहे. आता आपण स्टिच करून घेणार आहे. डबल स्टिच आपल्याला करून घ्यायचं आहे फिटिंग मार्किंगसाठी. अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज झालेला आहे. हा एका आपल्या म्हणजे घरातल्याच कस्टमरचा आहे. तर हे जे माप आहे 32च आहे, पण खूप स्लिम असल्यामुळं इथं आपली थोडीशी 2 पॉईंट एक्स्ट्रा फिटिंग राहिलेली आहे. कंबर एकदम छोटी असल्यामुळे, स्लिम मुलगी असल्यामुळे. नाहीतर आपलं तुमचं फिटिंग इथंपर्यंत पण येऊ शकतं जर थोडंसं हेल्दी लेडीज असेल तर व्यवस्थित. अशा पद्धतीने आपलं 1.5 इंचाचं इथं फिटिंग मार्जिन राहिलं पाहिजे. इथं आपलं 2 इंचाचं राहिलं, 2 पॉईंट एक्स्ट्रा राहिलेलं. दोन ते 3 पॉईंट अंतरावरती आपल्याला 3 स्टिच करून घ्यायच्यात शिलाई मार्जिनसाठी, जेणेकरून क्लायंटच्या नंतर ना त्या टाईट झाले खोलून करतात. पूर्ण ब्लाऊज जो आहे तो आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आपण लुकचे जे आहेत घर ते करणार आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला मार्किंग करून दाखवते, तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे तुम्हाला. सेम पद्धतीने आपण 6 हुकची घरं करतो, तर 6च मार्किंग आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने 6 मार्किंग केलेले आपण. आता लुकची घरं आपण बनवूया. तुम्ही पेनने पण मार्किंग करू शकता जोपर्यंत तुम्हाला नवीन नवीन असं स्टिच येत नाही. असं क्रॉस लाईन मध्ये पेनने व्यवस्थित शार्पनेस येतो, चॉकने येत नाही. तुम्ही पेनने करू शकता. आता मला डायरेक्ट जमते तरी पण मी तुम्हाला करून दाखवले की अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, स्टिच करून घ्यायचं. आणि लुकची घरांचं स्टिच करताना आपल्याला शिलाईचा जो पॉईंट आहे ते 1 पॉईंट वरती ठेवायची आहे शिलाई, जेणेकरून तुमची लुकची जी घरं आहेत ते उसवणार नाहीत आणि छान पद्धतीने ते लॉक होते. खालच्या साईडला एकदा डबल स्टिच करून घेणे, कारण लास्टचे हुक आपण जास्त वेळा खाली काढ घाल करतो तर उसवण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा पद्धतीने बरोबर आपल्याला आपण ज्या पद्धतीने मार्किंग केले त्या पद्धतीने स्टिच करायचं आहे.
सर्व हुक सेम साईजने आणि सेम फिनिशिंगने एकदम स्टिच करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने लुक एकदम स्टिच झालेले आहे. आणि हे जे मार्जिन आहे हे बरेच जण काय जण काय करतात अर्धा इंचचं ठेवतात. अर्धा इंचचं ठेवायचं नाही, फक्त 2 पॉईंट ते 1.5 पॉईंटच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त तुमचं हुक घुसलं पाहिजे अशा पद्धतीने, जेणेकरून तुमची पट्टी जी आहे हुक लावल्यानंतर अजिबात उचकत नाही आणि एकदम छान पद्धतीने बसते फिनिशिंगमध्ये. तर हा जो ब्लाऊज आहे आपला तो पूर्ण रेडी झालेला आहे आता. तुम्हाला याचा फोटो नंतर नक्कीच भेटून जाईल वेअर केलेला, मी शेअर करेल कशा पद्धतीने आणि कशा फिनिशिंगने तो क्लायंटला आपला बसला आहे. तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आपला ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून झालेला आहे प्रॉपर. तुम्ही पाहू शकता हा फ्रंट भाग आणि हा बॅक साईड. तर पूर्ण हात शिलाई हुकचा व्हिडिओ पण तुम्हाला कसे हुक्स बसवायचे वगैरे तो पण येऊन जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोट्याशा क्लिपमध्ये. तर अशा पद्धतीने आजचा आपला डे 2 म्हणजे ब्लाऊज मास्टर क्लासचा दुसरा दिवस कंप्लीट झालेला आहे आणि ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. तर ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.